ओम जय गुरुदेव. काल एक करणी बाधेवर मी व्हिडिओ टाकला आहे. तर ज्यांना कुणाला खूप करणी बाधा किंवा करणीचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी तो उपाय खूप चांगला आहे. तर तो एक रविवार केला किंवा तुम्हाला नाही फरक वाटला तर 2-3 पण करू शकता किंवा अमावस्याला पण तुम्ही तो उपाय करू शकता. अमावस्याला जर केला संध्याकाळी तर खूप चांगलं आहे आणि त्या उपायाने खरंच खूप फायदा होतो. तर तो व्हिडिओ तुम्ही माझा पहा, कालच टाकला आहे मी. आणि आणखीन एक, तर ज्यांना कोणाला आपली कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही महाराष्ट्रात जर राहत असाल तर आपली महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजाभवानी आहे. तर आईला तुम्ही कुळस्वामिनी मानू शकता आणि दररोज कुळस्वामिनीच्या नावाने नामस्मरण करा. तर ज्यांना आपली कुळदेवी माहिती नाही त्यांच्यासाठी आणखीन एक उपाय. तर एक चांदीचा चौकोनी तुकडा तयार करून घ्यायचा आहे सोनाराकडनं, आणि म्हणजे कुळदेवीचा जसं टाक बनवतो आपण त्या पद्धतीचा तो टाक असा असतो की असा चौकोनी आणि वरती त्याला हे असं असतं. तर तो टाक बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचं जर नाव माहिती नाही आहे ना, तर तुम्ही फक्त कुळदेवी असं लिहून घेऊ शकता. तर त्याच्यानेही तुमची कुळदेवी तुमच्या समोर येऊन दर्शन देईल. तर ह्या जर उपाय तुम्ही केला तर त्याच्याने तुम्हाला तुमची कुळदेवी कुठली आहे ती माहिती पडेल. आणि कुळदेवी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कुळदेवी माहिती असेल तरच पुढचे सगळे तुमचे कामं होतील, सुख शांती समाधान लागेल. कारण आपण कुळदेवीची प्रार्थना करून कुळदेवीची पूजा करूनच सगळ्या कामांना सुरुवात करत असतो. तर हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. ज्यांना कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी असा टाक बनवून घ्या सोनाराकडनं आणि लवकरच तुमची कुळदेवी तुम्हाला दर्शन देईल असं प्रार्थना करा. दररोज देवाऱ्यामध्ये तो टाक ठेवा, पूजा करा. आणखीन एक, तर ते एक सांगितलेलं कालचं करणी बाधेवरचं कुळदेवी, आणि हे तुम्ही नियमित ह्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे. कारण कुळदेवता माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कुळदेवी ही आपल्या कुळाचा सांभाळ करत असते. त्यामुळं ज्यांना कोणाला कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी लवकरात लवकर हा उपाय करा. हा उपाय जरी केला तरी तुम्हाला कृपा मिळायला सुरुवात होईल. आणि ज्यांना खरंच कुळस्वामिनी तुळजाभवानीला जर कुळस्वामिनी मानता आलं तर खूप चांगलं, कारण आई सगळ्या जगाचंच चांगलं करते. माझी पण कुळस्वामिनी तुळजाभवानीच आहे. तर ती आई तर माझी सगळ्यांचं चांगलंच करते, तर तुमचंही चांगलं होईल. तर हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. ज्यांना कुळदेवीची कृपा नाही आहे, जे पूजा करत नाही, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी खरंच हा उपाय करा. ह्याच्याने तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. कारण जोपर्यंत कुळदेवीची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपण त्रासात असतो आणि आपण काही ना काही तुम्हाला संकट येत राहतात आणि मार्ग दिसत नाही. ह्या गोष्टी सगळ्या जेव्हा तुम्हाला कुळदेवताची तुमच्याकडनं सेवा होत नाही ना, तेव्हा ह्या गोष्टी होतात. आणि जे कधी कोणी तुळजापूरला गेलं नसेल ना त्यांनी नक्की तुळजापूरला एकदा जाऊन या आणि खरंच बघा की आईचं दर्शन घेऊन या. बाकीचं काही बघू नका, फक्त आईला बघत जा आणि खरंच दर्शन घेऊन या. तुम्हाला खूप समाधान लागेल. कारण माझ्यासमोर एक अशी गोष्ट होती की कोणी कधी कुळस्वामिनीला गेलंच नव्हतं किंवा त्यांना माहितीच नव्हतं. तर मी असंच सांगितलं होतं, एकदा सोबत घेऊन गेलेली. तर त्यांना खूप छान अनुभव आला घरी आल्यानंतर. अजूनही त्यांना म्हणजे सांगितलं की कुळदेवी तुमची अशी अशी आहे, पण ते लोक विश्वास ठेवत नाही. पण त्यांना घरी आल्याच्या नंतर खूप छान अनुभव आले. तर असं हे सगळं जर आपल्याला चांगले अनुभव देत असतील ना, तर असं समजायचं की त्या देवतांची आपल्यावर काहीतरी कृपा आहे. हे पण समजणं महत्त्वाचं आहे.
तर ज्यांना खरंच कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी नक्की लक्षात ठेवा, अशा पद्धतीने कुळदेवी माहिती करून घ्या, भक्ती करा. आणि खरंच तुळजापूरला जाता आलं तर एक दिवस तुळजापूरला जाऊन दर्शन घेऊन या, छान होईल. सुखी व्हा. आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा, त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमधनं देईल. हे नक्की लक्षात ठेवा. सगळ्यांनी सुखी व्हा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. पद्मावती माता की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.